नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सध्या बघा, आता कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा हे ना गोकर्णाचं झाड आहे आणि त्याला ना इतके सुंदर फुले येतात. तर बघा, हे जे झाड आहे ना, तर याला ना पाणी थोडंसं जास्त प्रमाणामध्ये लागतं. म्हणजे सकाळच्या वेळेला आपण पाणी टाकतो तर दिवसभर तर ते पाणी बऱ्यापैकी राहतं, पण सायंकाळ होता होता पुन्हा ते जे झाड आहे तर ते कोमे जायला लागतं. तर त्याला ना सायंकाळच्या वेळेला पुन्हा एकदा पाणी द्यायचं. तर दुसऱ्या दिवशी बघा, सकाळी ना इतके छान फुलं येतात त्याला. बऱ्याच वेळानं मी मागे काय केलं की रात्रीच्या वेळेला ना, म्हणजे सायंकाळच्या वेळेला झाडांना पाणी काही देत नव्हती. तर जे गोकर्णाचं झाड आहे तर ते दुसऱ्या दिवशी ना पूर्ण असं ना सुकून जायचं. तर आता त्याला ना रात्रीच्या वेळेला सुद्धा पाणी देते, म्हणजे सायंकाळच्या वेळेला थोडंसं पाणी देते. दुसऱ्या दिवशी ना खूप छान असे डार्क, म्हणजे जांभळ्या रंगाचे फुलं आणि खूप छान असे मोठे फुलं येतात त्याला. नाहीतर मग अगदी लाईट जांभळ्या रंगाचे फुलं आणि छोटे छोटे फुलं येतात. मागच्या वेळेला ना मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या इथे एका झाडामध्ये या पक्ष्याने घरटं बनवलं आहे. आणि आता बघा, त्या झाडाची अवस्था ना अशी झाली आहे, कारण तिथे ना पाणी अजिबात टाकता येत नाही. आणि हे जे झाड आहे, मनी प्लांटचं झाड होतं, हे इतकं सुंदर दिसायचं ना, तर ते पूर्ण खराब झालं. आता म्हटलं असू द्या, उन्हामुळे बाकीचे जे सगळे झाडं आहेत तर ते पूर्ण ना असे भाजल्यासारखे झाले आहेत. आणि मागच्या वेळेला ना 2-3 ताईंच्या कमेंट होत्या की बाल्कनी कशा प्रकारे बनवली, काय बनवली, किती खर्च आला, तर त्याविषयी एक सविस्तर व्हिडिओ बनवा म्हणून. तर लवकरच 1-2 दिवसात याविषयीचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर चला, आज ना भाजीला काहीच नव्हतं, म्हणजे भाजीचं सगळं संपलं होतं. तर अशा वेळेला ना डोक्यामध्ये एकच गोष्ट येते, ती म्हणजे पाटोळीची भाजी. तर तीच मी इथे बनवायला घेतली. तर बघा, अगदी झटपट आणि खूप स्वादिष्ट अशी जी पाटोळीची रेसिपी आहे, मेन म्हणजे इन्स्टंट बनणारी, खूप असा काही वेळ लागत नाही आणि अजिबात म्हणजे रशामध्ये विरघळत नाही आणि छान अशी नरम मऊसूद होते. तर त्या पाटोळीची रेसिपी, झटपट बनणारी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर कांदे ना छान भाजून घेतले, थोडंसं त्यांचं वाटण बनवायचं आहे. आणि इथे ना जी पाटोळी आहे तर ती मी फोडणी करायला घेतली. गरम तेलामध्ये जिरं घातलं, कांदा घातला आणि कांदा परतत आहे तोपर्यंत इथे काय नाटक आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर किट्टूबाई सकाळी उठून, सकाळी म्हणजे 8:30-9 वाजताच्या दरम्यान ती उठते, कारण तिची शाळाच 11 वाजताची असते. म्हणजे 11 वाजता तिची शाळेची गाडी तिला घ्यायला येते आणि 11:45-12च्या दरम्यानची तिची शाळा असते, कारण सेकंड शिफ्ट आहे. तर 9ला झोपून उठली. उठल्या उठल्या ब्रश, आंघोळ सगळं झालं आणि अचानक काय माहिती तिच्या डोक्यामध्ये काय आलं, तर म्हणायला लागली की माझी आज शाळेत जायची अजिबात इच्छा नाही. सुरुवातीला मला वाटलं कदाचित ही गंमत करत असावी, पण बापरे, पूर्ण पाटोळीची भाजी बनवण्यापर्यंत तिने ना एकच गाणं लावला की मम्मी मी नाही जात ना, प्लीज मला नको जाऊ देऊ आज शाळेत. आणि पुन्हा आणखी काय काय तिचं चालू होतं की आज दिवसभरामध्ये तुझे जे कामं आहेत तर ते मी सगळं करणार, तू जे म्हणशील ते मी सगळं करणार, पण प्लीज आजच्या दिवस तू माझी गोष्ट ऐक आणि मला शाळेत जाऊ नको देऊ म्हणून. म्हटलं बापरे, काय करावं या मुलीचं. तशी ना सहजासहजी ती सुटी मारत नाही. म्हणजे इथे तिचे नाटक तुम्ही बघू शकत असाल की कोण्या प्रकारे ती मला विनवण्याचा प्रयत्न करत आहे. सहजासहजी ना ती शाळेला अशी सुटी मारत नाही. म्हणजे आधी ना खूप मारायची, पण आता तिच्या ज्या सुट्ट्या मारणं आहेत तर ते ना कमी झालं आहे. तर म्हटलं आता काय करू काय नको हिचं. तरी बराच वेळ मी तिला ना म्हणजे प्रयत्न केला की जा बेटा शाळेमध्ये, कारण आता पुन्हा दुसऱ्या दिवशी सेकंड सॅटर्डे होता, मग संडे होता, 3 दिवसाच्या कंटिन्युअसली सुट्या पडणार. तरी तिचं आपलं एकच चालू होतं की मी जाणार नाही. आणि याच्यामध्ये बघा, जी रेसिपी आहे तर ती तुमच्यासोबत व्यवस्थितपणे शेअर करायची मी विसरली. तर कांदा घातल्याच्या नंतर, म्हणजे कांदा थोडासा ब्राऊन झाला, आलं लसूण घातलं, त्यानंतर तिखट, मीठ, हळद, मसाला, जे आपले बेसिक मसाले असतात ते घातले. त्यांना थोडंसं अर्धा मिनिट परतून घेतलं. त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकलं. पाण्याला उकळ आली की आपल्याला जितकी गरज आहे तितकं म्हणजे बेसन घातलं. आता 1 ग्लास पाण्यामध्ये जवळपास अर्धा ग्लास किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त बेसन मी घालत असते. बेसनाला पुन्हा आणखी एका वाफेवर शिजवून घेतलं आणि तोपर्यंत कांद्याचा जो मसाला आहे तर तो थंड झाला होता, त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं. आणि त्यानंतर जी पाटोळी आहे, म्हणजे सॉरी जे बेसन आहे तर ते सुद्धा बऱ्यापैकी शिजलेलं होतं. एका थाळीला तेल लावून त्याला ना थोपटून घेतलं.
तोपर्यंत मॅडमला परमिशन मिळाली होती की ठीक आहे शाळेत नको जाऊ. तर ती सुद्धा तिचे जे कपडे आहे तर ती चेंज करून आलेली आणि इतका म्हणजे तिचा जो आनंद आहे तर तो गगनात मावेनासा झाला होता. म्हटलं चला, रोज रोज काहीही सुटी मारत नाही, आजच्या दिवस तिची इच्छा नाही आहे तर म्हटलं चला ठीक आहे असू द्या. तर इथे बघा पाटोळी मी सेट करायला ठेवली आणि त्यानंतर जो रस्सा आहे तर तो सुद्धा फोडणी करायला घेतला. तर इथे सुद्धा तापलेल्या तेलामध्ये जिरं घातलं, कांदा घातला, आलं लसण घातलं. आलं लसणना मसाल्याच्या भाजीमध्ये थोडंसं जास्त टाकायचं. त्यानंतर कांद्याचं वाटण घातलं, तिखट मीठ हळद मसाला घातला, ते छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घातलं. तर पाण्याला उकळ येत आहे तोपर्यंत माझे ना थोडेसे पुन्हा किचनचे कामं होते, जसे जेही डबे वगैरे आपण वापरतो तर त्यांना बघा म्हणजे पिठाचे किंवा आपले इकडचे तिकडचे काय काय असे हात लागतात तर ते ना मी लगेचच्या लगेच स्वच्छ करून ठेवते. तोपर्यंत रश्श्यालासुद्धा उकळ आलेली होती. ज्या पाटोळ्या मी थोपटलेल्या होत्या तर त्या पाटोळ्या कट करून घेतल्या अशा आकारामध्ये आणि या रस्स्यामध्ये ही जी पाटोळी आहे तर ती घातलेली. आणि ही जी पाटोळी आहे ज्या पद्धतीने मी बनवली ना तर एकतर झटपट बनते, दुसरी गोष्ट म्हणजे पाटोळी छान नरम होते आणि रश्श्यामध्ये अजिबात तुटत नाही. रश्श्याला इथे उकड आलेली आहे, तुम्ही बघू शकत असाल, पाटोळी अजिबात तुटलेली नाही. आणि छान अशी तरीदारची भाजी आहे तर ती बनवून तयार झालेली आहे आणि अगदी झटपट बनते आणि खायलासुद्धा इतकी चविष्ट लागते. आणि जी पाटोळी आहे ना तर तीसुद्धा छान अशी नरम बनते. तर इथे बघितले असाल तुम्ही, जी भाजी आहे तर ती बघायला जितकी सुंदर दिसते खायलासुद्धा तितकीच छान झाली होती. शेजाऱ्यांचे ना हे भांडे होते माझ्याकडे तर म्हटलं चला थोडासा ना शेजार धर्म जो आहे तर तो पाडूयात. तर त्यांच्या भांड्यामध्ये त्यांना पाटोळीची भाजी दिली आणि त्यानंतर ना म्हणजे माझे जे कामं आहेत तर त्या सगळे कामं व्हायचीच होते. सकाळी उठल्या उठल्या फक्त एकदा झाडात काढून आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर स्वयंपाक बनवायला सुरुवात केलेली होती. तर स्वयंपाकाचं जे काम आहे तर ते पूर्ण आटोपलं आणि त्यानंतर हा जो एक रूम आहे तर तो मला आधी झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचा होता, कारण किट्टूकडून मला पूजा करून घ्यायची होती. म्हणजे असं नाही की किट्टू घरी आहे म्हणून तिच्याकडून पूजेचं काम मला करून घ्यायचं होतं. सध्या अडचणीचे दिवस सुरू होते तर अडचणीच्या दिवसांमध्ये बघा किट्टूच म्हणजे ज्याही वेळेला अडचण असते त्या वेळेला ना किट्टूच पूजा करून देते. त्याचं कारण असं, एकतर हिची जी शाळा आहे तर ते उशिरा असते. सानू सकाळी लवकरच जाते शाळेमध्ये तर त्यामुळे तिच्याकडून काही ते होत नाही. पण किट्टू ना उशिरा जाते शाळेमध्ये तर त्यामुळे सकाळी उठली की ती आंघोळ करून पूजा वगैरे सगळी आटोपून देते माझ्या अडचणीच्या दिवसांमध्ये. तर अडचणीच्या दिवसांमध्ये सुद्धा पूजेला म्हणजे खंड पडत नाही. तर इथे मी हा जो बेड आहे आणि जो रूम आहे तर तो जमवायला घेतला. तर इथे बेडवर बघा, जेव्हा आपण खूप साऱ्या उश्या लोड हे ते ठेवतो बघायला तर खूप सुंदर दिसतं, पण ना जमवायच्या वेळेला ना तितकाच कंटाळा येतो. पण सानूला तिचा जो बेड आहे तर तो असा भरगच्च भरलेलाच आवडतो. म्हणजे 2-3 उश्या सोबतच लोड आणि एक टेडी तिचा ना नेहमी तिथे ठेवलेला असतो. देवाजवळ ना म्हणजे सकाळ संध्याकाळ धूपबत्ती वगैरे जळते तर धूपबत्तीमुळे तो जो टेडी आहे तर तो ना इतका काळा झाला आहे, त्याला धुवायचा आहे म्हणते पण म्हणजे वेळ काही निघत नाही आहे त्याला धुण्यासाठी. तर बघू आता केव्हा धुणं होते तर. तर झाडून पुसून हा जो रूम आहे तर तो स्वच्छ करून दिला आणि तोपर्यंत किट्टूबाईने इथे देवपूजा करायला घेतली. देवपूजेचा बऱ्यापैकी सराव आहे तिला, त्यामुळे जी देवपूजा आहे तर ती छान करते आणि अगदी म्हणजे सूर्याला अर्ध्य देण्यापासून तीसुद्धा देवपूजेची सुरुवात करते. तर इथे छान तिने मस्त ना अशी देवपूजा केली आहे आणि कुठे ना कुठे तिच्या डोक्यामध्ये एक नेहमी असते की माझ्या मम्मीला ना अशी तशी देवपूजा आवडत नाही, त्यामुळे ती ना तिचा बेस्ट अँड बेस्टच देण्याचा प्रयत्न करते नेहमी. तर तिची इकडे पूजा चालू होती आणि माझी ना बाकीची मग क्लिनिंग वगैरे जे काम आहे माझं तर ते चालू होतं. पाण्याचा माठ 2 दिवस झाले त्याला काही धुतलेला नव्हता, कारण नळ आहे याला तर आपण बाहेरच्या बाहेरूनच पाणी घेतो, त्यामध्ये ना ग्लास वगैरे बुडवल्या जात नाही. तर त्यामुळे 2-3 दिवसातून एकदा मी त्याला स्वच्छ करते. तर बघा म्हणजे नळवाला जरी असला तरी ना 3-4 दिवसातून एकदा माठ ना स्वच्छ करून घ्यायचा, कारण नाहीतर बघा त्यामध्ये ना पाणी ठेवलं राहते आणि मग ना त्या पाण्याला ना वाससुद्धा लागतो. तर त्यामुळे अशा प्रकारे बाहेरून आतून छान हे जे माठ आहे तर ते मी ना धुवून घेते. आणि ठेवण्यासाठी ना अशा प्रकारे बघा एक फ्लॅट स्टँड आहे माझ्याकडे, त्यावर एक ताट ठेवते आणि त्यामध्ये पुन्हा एक स्टँड ठेवते. तर जेही पाणी आहे तर त्या ताटामध्ये येते म्हणजे खाली सरकत नाही.
आणि हा जो माठ आहे माझा तर तो 1.5 हंडा पाणी त्यामध्ये येतो. तर छान मस्त दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडंसं त्यातलं जे पाणी आहे तर ते मला चालते. त्यानंतर ना हा एक बाहेरचा जो टेबल आहे तर हा मला स्वच्छ करून घ्यायचा होता. हा कॉर्नर स्वच्छ करून घ्यायचा होता आणि कंटिन्युअसली कामं चालू आहेत आणि कामं करता करता बघा ते जे ओले हात आहेत ना तर ते गाऊनला पुसले जातात, त्यामुळे गाऊनसुद्धा ओला आहे. तर इथे बघा जे एक्स्ट्राचे रांगोळीचे डबे असतात ना तर ते या बॉक्समध्ये ठेवलेले असतात. म्हणजे खरं सांगायचं तर ना प्रत्येक गोष्टीसाठी ना म्हणजे जे काही डबे आहेत किंवा एक्स्ट्राचा जो म्हणजे खर्च आहे तर तो आपण करू शकत नाही. म्हणून मग अशा प्रकारे ना हे छोटे छोटे ना खरड्याचे खोके असतात तर यांचा वापर मी करते. तर मोठ्या मोठ्या डब्यांमध्ये जी रांगोळी ठेवलेली असते तर ती ना हा जो खोका आहे तर यामध्ये ठेवलेले असते आणि बाकी डेलीची जी रांगोळी आहे तर समोर रांगोळीचा डबा तुम्हाला दिसत असेल तर तिथे ठेवलेलं असते. तर किटूला तीच रांगोळी सगळी ना मी त्या डब्यांमध्ये रिफिल करायला लावली आणि सगळा जो कॉर्नर आहे तर तो मी स्वच्छ करून घेतला. म्हणजे आता बघा गुढीपाडवासुद्धा येणार आहे तर त्यानिमित्ताने हळूहळू जी घराची साफसफाई आहे तर ती मी चालू केलेली आहे. तर चला हा जो कॉर्नर आहे तर तो छान असा स्वच्छ करून झाला आहे. तर व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला, म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत तर ते आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. तर चला आपण भेटूयात नंतरच्या छानशा अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.